नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्स फिजिक्सच्या चॅप्टर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्सला आज आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला युनिट म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. कुठल्याही एका क्वांटिटी म्हणजे राशीला त्याचं मोजमाप करण्यासाठी जे प्रमाण आपण वापरणार आहोत किंवा वापरतो त्याला युनिट असं म्हणतात. देर आर डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. एक CGS सिस्टीम म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम CGS. दुसरी MKS सिस्टीम म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम. तिसरी आहे FPS दॅट इज फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. आणि चौथी आहे SI युनिट दॅट इज सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. आता मित्रांनो, आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की व्हॉट इज मीन्ड बाय फंडामेंटल क्वांटिटी. मगाशी आपण म्हणालो राशी. ह्या राशीचे दोन प्रकार, एक फंडामेंटल आणि दुसरी डिराइव्ड. तर फंडामेंटल म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स इज नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे जी भौतिक राशी तिच्या मोजमापसाठी इतर दुसऱ्या राशीवर अवलंबून नाही, अशा राशीला आपण फंडामेंटल राशी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो. ही राशी पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असते. तिला एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या राशींची गरज नसते. आता बघा बरं का, फॉर एक्झाम्पल लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, टाईम म्हणजे वेळ, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स आर द फंडामेंटल क्वांटिटीज. ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. ह्या आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. मग आता पुढचा प्रश्न असा येतो की व्हॉट इज मीन्ड बाय फंडामेंटल युनिट. आम्ही आता फंडामेंटल क्वांटिटी पाहिली म्हणजे मूलभूत राशी म्हणजे काय पाहिलं. आता त्या मूलभूत राशीचे युनिट्स म्हणजे एकक म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. सो व्हॉट इज मीन्ड बाय फंडामेंटल युनिट. द युनिट युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. जे युनिट म्हणजे जे एकक आपण फंडामेंटल राशीला मोजण्यासाठी वापरणार त्या युनिटला, त्या एककाला आपण फंडामेंटल युनिट म्हणणार. तर फॉर एक्झाम्पल मीटर हे लांबीचं एकक आहे, M या अक्षराने दर्शवलं जातं. किलोग्रॅम हे वस्तुमानाचं एकक आहे जे KGनं दर्शवलं जातं. सेकंड म्हणजे टाईम मोजण्याचं एकक आहे, ते आपण Sने डिनोट करतो. केल्विन आपण टेम्परेचर मोजण्यासाठी यूज करतो, जी Kने डिनोट केलं जातं. ॲम्पियर हे इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे, जे आपण कॅपिटल Aने डिनोट करतो. कॅन्डेला जे आपण CDनं डिनोट करतो, हे ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे. आणि मोल MOL मोल हे आपण मोल ऑफ सबस्टन्स मोजण्यासाठी वापरल्या जाणारं युनिट आहे. हे सारे फंडामेंटल युनिट आहेत म्हणजे बेसिक आहेत, म्हणजे मूलभूत आहेत. हे युनिट कोणीही एकमेकावर अवलंबून नाही. पुढचा प्रश्न असा येतो की व्हॉट इज मीन्ड बाय डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? डिराइव्ड म्हणजे अर्थात आपण मिळवलेले,
दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूलभूत क्वांटिटीज एकत्र येऊन जी क्वांटिटी तयार होते त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो, हे लक्षात ठेवा. सो द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन सम or all of 7 fundamental quantities and can be expressed in terms of these quantities is called derived quantity. म्हणजे एखादी भौतिक राशी ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण मागं पाहिल्या त्यापैकी काही किंवा सगळ्याच्या सगळ्यांचा वापर करून एक नवीन क्वांटिटी जर तयार होत असेल तर त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. म्हणजे ही डिराइव्ड क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीजपासून बनलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, स्पीड, मोमेंटम, रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी एक्सेट्रा आर डिराइव्ड क्वांटिटी. ह्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत. म्हणजे यांना बनवण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी आम्ही फंडामेंटल क्वांटिटींचा वापर करतो आणि तेव्हा हे व्यक्त होतात. म्हणून याला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतो. मग साहजिक आहे पुढचा प्रश्न येणार, व्हॉट इज मीन्ड बाय डिराइव्ड युनिट. जशी डिराइव्ड क्वांटिटी आहे मग त्या क्वांटिटीला जे एकक वापरतात त्याला आपण डिराइव्ड युनिट असं म्हणणार. अर्थात डिराइव्ड क्वांटिटी ही मूलभूत क्वांटिटीपासून बनते, मग डिराइव्ड युनिटसुद्धा मूलभूत म्हणजे फंडामेंटल युनिट्सपासूनच बनणार. सो द युनिट मेजर ऑफ ए डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड युनिट. आता फॉर एक्झाम्पल बघा बरं का, एसआय युनिट ऑफ वेलॉसिटी कसं बनतं. वेलॉसिटी म्हणजे वेग. वेलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी. मग याचं युनिट म्हणजे डिराइव्ड युनिट आपण कसं लिहितो ते बघा. वेलॉसिटी म्हणजे 2 फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर होतो, एक डिस्प्लेसमेंट आणि दुसरं टाईम. तुम्हाला माहिती युनिट ऑफ वेलॉसिटी काढायचं आहे तुम्हाला, मग युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट तुम्हाला लिहावं लागेल आणि टाईम लिहावं लागेल. अर्थात डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हे वेलॉसिटीचं सूत्र आहे. मग वेलॉसिटीचे युनिट बनवण्यासाठी या दोघांच्या युनिटचाच वापर करावा लागेल. मग डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर. अंतर आपण मीटरमध्ये मोजतो स्टँडर्ड पद्धतीनं. आणि युनिट ऑफ टाईम, टाईम कशाने मोजतो? सेकंदमध्ये. हा जर एस आपण वर नेला अंशात तर इथं काहीच नाही म्हणजे 1 घात आहे, हा 1 घात वर लिहिल्यानं मायनस होणार. म्हणजे मीटर पर सेकंद आपण असं वाचू शकतो किंवा मीटर पर सेकंद असं पण लिहू शकतो. पुढचं युनिट जर बघायचं असेल तर एसआय युनिट ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे संवेग. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी या दोघांचा वापर करून मोमेंटम बनत असतो. म्हणजे मोमेंटमचं युनिट जर लिहायचं असेल तर मासचं युनिट लिहावं लागेल आणि वेलॉसिटीचं युनिट लिहावं लागेल. सो युनिट ऑफ मास इंटू युनिट ऑफ वेलॉसिटी. युनिट ऑफ मोमेंटम कसं लिहिशील तू? मासचं युनिट आहे kg आणि वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. म्हणजेच हे तुम्ही असं पण लिहू शकता kg मीटर पर सेकंद. हा एस वर आणला (-1) झाला म्हणजे kg मीटर पर सेकंद हे मोमेंटमचं युनिट झालं. आता हे जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण पाहिल्या त्याचप्रमाणे या फंडामेंटल व्यतिरिक्त अजून 2 फंडामेंटल युनिट्स आहेत बघा. तर हे लक्षात ठेवा, बिसाइड्स द 7 फंडामेंटल और बेसिक युनिट्स अजून 2 आहेत. एक आहे प्लेन अँगल विच इज डिनोटेड बाय डी थीटा आणि दुसरं आहे बघा सॉलिड अँगल विच इज डिनोटेड बाय डी ओमेगा. आर कॉल्ड सप्लिमेंटरी युनिट्स. म्हणजे 7 जे फंडामेंटल युनिट आहेत त्या व्यतिरिक्त
हे दोन सप्लिमेंटरी म्हणजे पूरक म्हणजे अजून दोन एक्स्ट्रा युनिट्स आहेत. आता ते आपण समजून घेऊया. पहिल्यांदा तर ही फिगर समजून घ्या. हा एक रे आहे, हा दुसरा आहे. या दोघांमधून जो अँगल बनतोय तो डी थीटा, ज्याला आपण प्लेन अँगल असं म्हणणार, डी थीटा. तो कसा बनतो? सो प्लेन अँगल डी थीटा, दिस इज द रेशो ऑफ the length of an arc of a circle to the radius of the circle. म्हणजे हा डी थीटा म्हणजे हा प्लेन अँगल कसा बनतो? तर हा जो आर्क ऑफ सर्कल आहे, हा एक सर्कल आहे असा, ज्याचा सेंटर ओ आहे, ही त्याची रेडियस आहे. आणि या सर्कलचा हा आर्क आहे म्हणजे एक छोटासा भाग आहे, कंस आहे, त्याला आपण डी एसने डिनोट करणार. तर डी थीटा कसा बनतो? ह्या आर्कची लांबी म्हणजे डी एस अपॉन रेडियस ऑफ दॅट सर्कल, दॅट इज आर. सो डी थीटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर इज द अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. इट इज मेजर्ड इन रेडियन आणि हा अँगल रेडियनमध्ये मोजला जातो. दुसरी एक सप्लिमेंटरी युनिट जी आहे ती सॉलिड अँगल, दॅट इज डी ओमेगा. दिस इज द 3 डायमेन्शनल ॲनालॉग ऑफ डी थीटा. म्हणजे याचाच हा भाग आहे, फक्त इन 3 डायमेन्शनल तुम्हाला याचा विचार करावा लागतो. सो डी थीटाचाच हा ॲनालॉग आहे, म्हणजे सारखाच भाग आहे, फक्त तो 3 डायमेन्शनल असल्यानं आपण डी ओमेगानं डिनोट करतो. सो दिस डी थीटा इज डिफाइंड ॲज द एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ सरफेस ऑफ ए स्पियर. बघा, हा एक गोल आहे, पूर्ण चेंडूच्या आकाराचा, असा हा अँगल डी ओमेगा आहे बघा. म्हणून हा 3 डायमेन्शनल आहे. आणि हा त्या स्पियरचा, त्या गोलाचा एक छोटासा भाग आपण विचारात घेत आहोत. ही सरफेस एरिया आहे डी ए, त्या स्पियरची एक छोटासा भाग. आणि रेडियस ऑफ स्पियर जी आहे ती आर आहे. मग डी ओमेगा तुम्ही कसं दाखवणार? तर ही सरफेस एरिया भागिले रेडियसचा स्क्वेअर, ही सरफेस एरिया भागिले रेडियसचा स्क्वेअर. सो दिस इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द एरिया ॲट ओ which is the center of sphere. It is measured in स्टेरिडियन, SR, स्टेरिडियननं मोजतात. हे आपण रेडियननं मोजतो हा अँगल, तर हे स्टेरिडियननं मोजला जातो, हे युनिट आहे. ए स्पियर ऑफ रेडियस आर हॅज सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर. मग आता तुम्ही इथं लिहिताय डी ओमेगा म्हणजे डी ए अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे डी ए तर ही सरफेस एरिया ऑफ दॅट स्पियर, आणि स्पियरची सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? 4 पाय आर स्क्वेअर. म्हणून मी जर या डी एच्या जागी 4 पाय लिहिलं तर 4 पाय आर स्क्वेअर लिहिलं आपण हा आर स्क्वेअर, तर आर स्क्वेअर विल गेट कॅन्सल, आणि अशा रीतीनं तो अँगल होणार 4 पाय स्टेरिडियन. मित्रांनो, आजच्या लेक्चरला इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.